शेतकरी बंधूंनो नमस्कार. कारले पिकाची लागवड करायची आहे. कोणत्या व्हरायटीची निवड करायची आहे? लागवड करताना सुरुवातीला खताचे व्यवस्थापन कसं करायचं आहे? कारले पिकावरती कोणकोणत्या महत्वाच्या किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो? त्याचबरोबर कारले पिकाचं पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे? साधारण किती दिवसामध्ये आपलं कारलं पीक लागवड केल्यानंतर आपल्याला उत्पादनाला तयार होऊ शकते? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आता एकंदरीतच पाहायला गेलं कारले ही पिकाची लागवड करत असताना आपण वर्षभरात केव्हाही करू शकतो. मोस्टली आता सध्या चालूला जून जुलैमध्ये जास्त प्रमाणात कारले या पिकाची लागवड केली जाते. ह्या कारले या पिकाची लागवड करत असताना सुरुवातीला पूर्वतयारी म्हणून आपल्याला प्रति एकरी नाही म्हटलं तर 8 ते 10 टन शेणखत असेल, त्याचबरोबर वर्मी कंपोस्ट 1 टन असेल, निंबोळी पेंड साधारण 100 किलो असेल आणि त्याचबरोबर शेणखत, कंपोस्ट खत आणि लिंबोळी पेंड्याबरोबरच आपल्याला रासायनिक खतांची मात्रा सुद्धा द्यायची आहे. प्रति एकरी आपल्याला नाही म्हटलं तरी 20 किलो नत्र असेल, 40 किलो स्फुरद असेल, 20 किलो पालाश असेल, झिंक सल्फेट आणि बोरॉन 10 किलो आणि 1 किलो प्रति असेल. तर ह्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस आपण बेड तयार करत असतो त्यावेळेस ह्या खतांचे व्यवस्थापन प्रत्येक बेडला आपण करत असतो. आता बेड तयार करत असताना 2 बेड मधलं अंतर असेल ते तर साधारण 5 फुटाचं अंतर असेल आणि साधारण लागवड करताना 2 रोपातलं अंतर असेल ते 1.25 ते 1.5 फुटापर्यंत आपण ठेवू शकतो. हे एकंदरीत खताचं व्यवस्थापन किंवा पूर्वतयारी झाल्यानंतर ज्यावेळेस आपण लागवड करतो रोप चांगलं तयार होतं आणि लागवड केल्यानंतर साधारण टॉप ड्रेसिंग म्हणजेच लागवड केल्यानंतर आपल्याला ज्यावेळी आपण खतं देत असतो मग ती खतं आपण ड्रिपच्या माध्यमातून देत असतो किंवा आळवणीच्या माध्यमातून देत असतो. मग ती खतं कोणती आहेत? पहिलं टॉप ड्रेसिंग आहे ती लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर साधारण त्याच्यामध्ये 10 किलो जे नत्र आहे ते पाण्यामध्ये युरिया चांगला मिक्स करायचा आणि तो आपण ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकतो. त्याचबरोबर दुसरं जे टॉप ड्रेसिंग आहे ते फुलधारणा अवस्थेमध्ये आपण देत असतो. म्हणजे साधारण लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्याला फुलं किंवा फुलधारणा अवस्था असते त्यावेळी 10 किलो नत्र असेल आणि 10 किलो पालाश असेल ते ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडायचं आहे. त्याचबरोबर तिसरी अवस्था म्हणजे ज्यावेळेस फुलधारणेपासून फळाचं रूपांतर होत असतं, फळ चांगल्या साईजची होत असतात किंवा फळ सेटिंग अवस्था असते त्यावेळेस आपल्याला 45 ते 50 दिवसानंतर आपल्याला काय द्यायचं आहे? 10 किलो नत्र असेल आणि 10 किलो पालाश असेल ते ड्रिपनं देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर चौथं आणि शेवटचं टॉप ड्रेसिंग आहे ते सतत फळधारणा अवस्था असते म्हणजेच कायमस्वरूपी फ्लॉवरिंग आणि फ्रूट सेटिंगची जी अवस्था असते ते साधारण 60 ते 70 दिवसानंतर 5 किलो प्रति एकरी आपल्याला काय द्यायचं आहे? नत्र द्यायचं आहे आणि 10 किलो आहे ते पालाश आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. तरी एकंदरीत 35 किलो, 40 किलो, 30 किलो नत्र, स्फुरद, पालाश हे टॉप ड्रेसिंगच्या माध्यमातून आपल्याला लागवड केल्यानंतर द्यायचं आहे. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे जे वनस्पतीच्या वाढीला मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम अन्नद्रव्याबरोबर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा तेवढेच गरजेचे असतात आणि ते सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते आपल्याला 15 दिवसाच्या अंतराने काय करायचे आहेत? प्रत्येक प्लॉटला आपल्याला द्यायचे. त्याच्यामध्ये झिंक सल्फेट 0.5% म्हणजे साधारण 5 ग्रॅम प्रति लिटर, त्याचबरोबर बोरॉन असेल 0.1% म्हणजे 1 ग्रॅम प्रति लिटर असेल, मॅग्नेशियम सल्फेट 0.5% म्हणजेच 5 ग्रॅम प्रति लिटर असेल आणि त्याच्याबरोबर मल्टी मायक्रोन्युट्रिएंट 0.5% म्हणजे 5 ग्रॅम प्रति लिटर. हे प्रत्येकाचं सूक्ष्म अन्नद्रव्याची जी फवारणी आहे ते 15 दिवसाच्या अंतराने अगदी लागवड केल्यापासून ते आपल्या शेवटचा प्लॉट संपेपर्यंत किंवा कटिंग होईपर्यंत हे 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी द्यायची आहे. त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा वापर सुद्धा तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून सोडण्यासाठी करू शकता. मग त्याच्यामध्ये जीवामृत आहे किंवा घन जीवामृत आहे मग ते साधारण 15 दिवसाच्या अंतराने तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकता आणि खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला जीवामृतचा त्या ठिकाणी येऊ शकतो. त्याचबरोबर वर्मी वॉश म्हणजेच गांडुळाचं पाणी आपण म्हणत असतो. गांडूळ खत तयार करत असताना जे आपण पाणी त्याच्यावरती टाकत असतो आणि ते रिटर्न झालेलं आउटलेट झालेलं जे पाणी असतं ते वर्मी वॉश म्हणून आपण वापरत असतो आणि ते आपण फवारणीसाठी किंवा लिक्विड ड्रिपच्या माध्यमातून सोडण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. ते 3 ते 5 मिली प्रति लिटर इतक्या प्रमाणात आपल्याला ती फवारणी घेऊ शकतो आणि खूप चांगला रिझल्ट आपल्याला त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर समुद्री शेवाळ अर्क असेल किंवा त्याला आपण सीवीड एक्स्ट्रॅक्ट असं म्हणत असतो ते साधारण 2 मिली प्रति लिटरची फवारणी घ्यायचं जेणेकरून आपलं जे प्लॉट आहे किंवा जो वेल आहे किंवा कारला आहे ते आपल्याला स्ट्रेसमध्ये जाता कामा नये. कायमस्वरूपी हेल्दी आणि फ्रेशनेस राहण्यासाठी आपल्याला ते फवारणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर जैविक मधले दुसरे आहेत पंचगव्य 3%ची फवारणी घेऊन खूप चांगल्या पद्धतीने कारले या पिकामध्ये आपल्याला रिझल्ट येऊ शकतो. त्याचबरोबर जे वेगवेगळी विद्राव्य खतं आहेत ते वेगवेगळी विद्राव्य खतं प्रत्येक स्टेजला देणं गरजेचं असतं. लागवड करताना कोणतं दिलं पाहिजे, फ्लॉवरिंग स्टेजला कोणतं दिलं पाहिजे, फ्रूट सेटिंग स्टेजला कोणतं दिलं पाहिजे आणि शेवटी ज्यावेळेस आपलं हार्वेस्टिंग चालू असतं किंवा पक्वतीची अवस्था असते त्यावेळेस कोणतं दिलं पाहिजे. प्रत्येक स्टेजनुसार आपल्याला त्याच्यामध्ये विद्राव्य खतं दिलेली आहेत. साधारण लागवड केल्यानंतर 19-19-19 म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश त्याच्यामध्ये कंटेंट असणार 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपल्याला काय करायचं ड्रिपच्या माध्यमातून
सोडायचा आठवड्यातून 2 ते 3 वेळा. त्याचबरोबर फुलधारणा टप्पा जो असतो, साधारण फुलधारणेच्या टप्प्यामध्ये आपल्याला जे विद्राव्य खताचा ग्रेड आहे तो 12-61, म्हणजेच त्याच्यामध्ये नत्र 12% असतं आणि 61% असतं ते स्फोरद असतं, ते 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं. ज्यावेळेस फळवाढ अवस्था असते त्यावेळेस आपल्याला 13-0-45 म्हणजे नत्र 13% आणि पालाश असतं ते 45% असतं, ते आपल्याला 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपल्याला सोडायचं आहे. आणि ज्यावेळेस शेवटची सतत फळधारणा अवस्था असते त्यावेळेस आपल्याला काय सोडायचं, एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश जे 0,050, त्याच्यामध्ये 50% हे पालाश असतं, ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपल्याला सोडायचं आहे. त्याचबरोबर कारले या पिकाची लागवड करत असताना व्हरायटीची निवड करणं देखील सुद्धा गरजेचं असतं. मग मार्केट्समध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत किंवा वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाने, कृषी संशोधन केंद्राने वेगवेगळ्या वाण तयार केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये काही ठराविक वाण आहेत, मी इथं दाखवतोय. तर त्याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च जे की बेंगलोरला आहे, त्यांचा जो वाण आहे तो अर्का हरित आहे किंवा उसादो अमृत आहे किंवा महिकोचा 101 असणारा वाण चांगला आहे. त्याचबरोबर नुजिवीड सीड कंपनीचा समृद्धी वाण आहे किंवा बायोसीड कंपनीचा शक्ती वाण चांगला आहे. त्याचबरोबर सह्याद्री सीड कंपनीचा सह्याद्री असेल किंवा इंडो अमेरिकन कंपनीचा इंडो अमेरिका 104 असेल किंवा कृषी गोल्ड असेल किंवा कृषी सीडचा किंवा केरला सुपर वाण असेल किंवा इतरही लोकप्रिय वाण आहे. त्याच्यामध्ये कोईमुत्तूर 1 असेल, कोईमुत्तूर 3 असेल किंवा सोनम असेल किंवा प्रीतम असेल, हे वेगवेगळे वाण आहेत हिरव्या कारल्यामधले. तर त्याच्यामधलं तुम्ही वाण निवडू शकता किंवा इतरही प्रायव्हेट कंपनीचे बरेचसे वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामधलं कुठलंही चांगलं वाण तुम्ही निवडून त्याच्यावरती चांगलं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. आता एकंदरीतच कारले या पिकावरती आपल्याला वेगवेगळ्या किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मोस्टली कारले या पिकावरती सगळ्यात महत्वाची जी कीड आहे ती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होत असतो. दुसरी जी कीड आहे ते फळमाशी, म्हणजे तिला आपण फ्रूट फ्लाय म्हणत असतो. नंतरचे आहे थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल किंवा आळी असेल, तर ह्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या कारले या पिकावरती होत असतो. रोगामध्ये पाहायला गेलं तर पावडरी मिल्डूज म्हणजेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव होत असतो, अँथ्रॅकनोजचा प्रॉब्लेम होत असतो, फिजरियम विल्डचा प्रादुर्भाव आपल्या कारले पिकावरती होत असतो. त्याचबरोबर येलो मोझॅक असेल, हे एकंदरीत किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव आपल्या कारले या पिकावरती होत असतो. मग त्याच्यामध्ये 1 बाय 1 किडी असतील, रोग असतील, तर त्याची थोडक्यात आपण लक्षणे असेल आणि त्याच्याबरोबर त्याचं आपल्याला कोणत्या चांगल्या पद्धती असतील की त्याच्या माध्यमातून आपण कारले या पिकावरील चांगल्या किडींचं, रोगांचं नियंत्रण करू शकतो. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे कारले या पिकावरती सगळ्यात महत्वाची जी कीड आहे ती पांढरी माशी. आता ही पांढरी माशी कशी असते तर दिसायला एकदम लहान पांढऱ्या कलरची असते. शक्यतो जी झाडाची पानं असतात त्याच्या खालच्या बाजूला ती काय करत असते, टोळक्यानं राहत असते. आणि ज्या वेळेस ती माशीचा प्रादुर्भाव आपल्या कारले पिकावरती होत असतो तर त्यावेळेस एकंदरीत लक्षणे कोणकोणते दिसून येत असतात. तर साधारण जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर हे जे फोटोमध्ये आपल्याला दिसतंय ते झाडाची किंवा आपल्या वेलाची जी पानं असतात ते पिवळी पडतात आणि वेडी वाकडी होत असतात. त्याचबरोबर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला तर ती पांढरी माशी तिच्या स्वतःच्या शरीरातून एक चिकट द्रव स्रवत असतो आणि तो चिकट द्रव आहे तो झाडाच्या पानाच्या बेसमेंटला म्हणजेच पानाच्या खालच्या बाजूला तो पसरत असतो आणि तो खाली पसरल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला काळ्या बुरशीची म्हणजे सुटी मॉल्ड बुरशीची ग्रोथ आपल्याला दिसून येते. आणि एकंदरीतच ह्या रोगाचा ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला पांढरी माशी हे विषाणू वाहक आहे, म्हणजेच आपल्याला लिप कर्ल व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव, ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर दिसून येतो. ह्या किडीचं नियंत्रण आपल्याला सुरुवातीलाच जेवढं होता होईल तेवढं आपल्याला करणं गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये जर ह्या किडीचं नियंत्रण आपल्याला जैविक आणि घरगुती पद्धतीने जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये निमतेल वापरू शकता. निमतेल 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी घेऊ शकता किंवा निम अर्क 5% निंबा अर्क असेल ते सुद्धा तेवढंच 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी घेऊ शकता किंवा आपल्या प्लॉटवरती पिवळ्या कलरचे चिकट सापळे तुम्ही लावू शकता. हे एकंदरीत जैविक मध्ये पाहू शकतो. पण प्रादुर्भाव जास्त झाला असेल, रासायनिक औषधाचा वापर जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यामध्ये महत्वाचं इमिडाक्लोप्रिड जे कंपनीचं औषध आहे त्याच्यामध्ये कंटेंट असणार 17.8% असेल त्याचा वापर करू शकता 0.3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा थायोमिथॉक्झम आहे 0.25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा बुप्रोफेझिन असेल 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये. या 3 पैकी कुठलेही कीटकनाशक अल्टरनेट आलटून पालटून याचा वापर करून तुम्ही पांढऱ्या माशीचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकता. त्याचबरोबर दुसरी जी महत्वाची कारले या पिकावरती कीड आहे ती आहे फळमाशी. आता ही फळमाशीचा प्रादुर्भाव कधी होतो, ज्यावेळेस आपलं
प्लॉट हा फळ धारणेच्या अवस्थेमध्ये असतो. म्हणजे ज्यावेळेस कवळी कवळी फळं किंवा कवळे कवळे कारले ज्यावेळेस आपल्या प्लॉटवरती असतात, त्यावेळेस त्या कवळ्या कारल्यावरती आपल्याला मोस्टली या फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. मग ही फळमाशी काय करत असते, तर ही जी कवळी कारली असतात त्याला डंक मारत असते. डंक मारल्यानंतर आतमध्ये अंडी घालते आणि त्या अंड्यामधून ज्यावेळेस आपल्याला आळी बाहेर निघते, तर ते आळी आतमधल्या कारल्याचा जो आतला गर असेल, बिया असेल, तर ते खाण्याचं काम करत असतं. आणि ही एकंदरीत लक्षणे आपल्याला कारले पिकावरती फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला दिसून येतो. मग आता ह्याचे एकंदरीतच आपल्याला नियंत्रण जर करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, जी फळावरती कवळ्या फळावरती किंवा फळावरती आपल्याला लक्षणे दिसून आले ते फळं काय करायची, शक्यतो गोळा करायचे, नष्ट करायचे. त्याचबरोबर शक्यतो आपल्या प्लॉटमध्ये जो प्लॉट आहे तो फुल्ली व्हेंटिलेटेड म्हणजेच हवा खेळती असली पाहिजे, सूर्यप्रकाश आतमध्ये खेळला पाहिजे, जेणेकरून ह्या फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येणार नाही. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करायची, का तर ह्या फळमाशीचे जे सुप्तावस्थे किंवा कोशावस्थेमधले जे असतात ते जमिनीमध्ये कोशावस्थेमध्ये जात असतात आणि त्याच्यानंतर ते प्रौढावस्थेमध्ये जाऊन अंडी वगैरे प्लॉटमध्ये घालत असते. त्याच्यामुळे खोल नांगरट केल्यामुळे जी उद्भवणारी भविष्यातली कीड असेल ते चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी नियंत्रण करू शकतो. आता ह्याचं एकंदरीतच यांत्रिकी म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये नियंत्रण करायचं असेल तर आपण आपल्या प्लॉटमध्ये कामगंध सापळे म्हणजेच फेरोमेन ट्रॅप्स वापरू शकता. त्याच्यामध्ये जी किडोळ आहे ती त्याच्यामध्ये टाकून साधारण प्रति एकरी 4 ते 6 किलोवर टाकल्यामुळे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ह्या फळमाशीचं नियंत्रण करू शकतो किंवा फळांना बॅगिंग वगैरे केल्यानंतर सुद्धा चांगला रिझल्ट आपल्याला येऊ शकतो. त्याचबरोबर ह्याचं जर नियंत्रण करायचं असेल तर साधारण जैविकमध्ये पाहायला गेलं तर निंबोळीचा अर्क असेल किंवा निमतेल असेल त्याचं साधारण 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये वापर करून चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रण करू शकतो. किंवा त्याच्याबरोबर आपल्याला पॉयझन बेट म्हणून गुळाचा विषारी प्रलोभक त्या ठिकाणी ठेवू शकतो. त्याच्यामध्ये 20 ग्रॅम गुळ आणि 2 मिली मॅलेथियॉन पावडर किंवा डायमिथॉइट औषध जे कीटकनाशक आहे ते त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामुळे ते आमिष तयार केल्यामुळे त्या गुळाच्या वासानं ती फळमाशी होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे, आकर्षित होणार आहे, ते त्या ठिकाणी येऊन आपल्याला तिथं ट्रॅप करता येणार आहे. तर ही एकंदरीत आपल्याला जैविक पद्धतीने ह्या फळमाशीचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर रासायनिक मध्ये पाहायला गेलं तर मार्केट्समध्ये डेल्टामेथ्रिन 2.8% EC त्याचा साधारण 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये वापर करून चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो. किंवा मॅलॅथिऑन जे आहे ते साधारण 50% EC साधारण 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्या माध्यमातून फवारणी करू शकतो. किंवा लॅम्ब्डासा हॅलोथ्रिन जे साधारण 5% EC 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्या माध्यमातून आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. त्याच्यानंतर कारल्या पिकावरती महत्वाचा जो रोग आहे तो आहे येलो मोझॅक व्हायरस. आणि हा येलो मोझॅक व्हायरस हा मुळातच पांढऱ्या माशीमुळे होत असतो. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला पांढऱ्या माशीची जी किडीचं आपण बघितलं त्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर पांढरी माशी ही मुळातच विषाणू वाहक आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जो येलो मोझॅक व्हायरसचा जो विषाणू आहे तो पांढऱ्या माशीच्या मुळे काय होतो, तो आपल्याला प्लॉटवरती जास्त प्रमाणात पसरतो आणि त्यामुळे आपल्याला येलो मोझॅक व्हायरसमुळे आपल्याला मोस्टली झाडाच्या पानावरती पिवळ्या कलरचे ठिपके दिसून येत असतात. पानांचा आकार आहे तो वेडावाकडा होत असतो. शेंड्यांची वाढ खुंटून फुलोरा कमी होऊन एकंदरीतच फळधारणा घटून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे मुळातच येलो मोझॅक व्हायरस या रोगामुळे होत असतं आणि ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात. आता ह्या येलो मोझॅक व्हायरसचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल, व्यवस्थापन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते स्वच्छ आणि रोगमुक्त बियाणे वापरणं गरजेचं असतं. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण जे सुरुवातीला बघितलं पिवळे चिकट सापळे असतील ते प्रति एकरी 8 ते 10 लावावे लागतात. त्याचबरोबर पिकाच्या 2 ओळीमधलं अंतर असेल, 2 रोपामधलं अंतर असेल ते ठराविक ठेवून आपल्याला त्या ठिकाणी लागवड करावी लागणार आहे. त्याचबरोबर जे जुने अवशेष वगैरे असतील तर ते जुने अवशेष वगैरे काढून आपल्याला ते जाळून टाकावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला वेल व्यवस्थित मांडवावरती चढून चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर एकंदरीतच यांत्रिक आणि भौतिक उपाय त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर चिकट सापळ्याबरोबरच आपल्याला ज्या ठिकाणी पिवळे ठिपके किंवा शेंड्याची वाढ खुंटलेली आहे शक्यतो अशी झाडं काय करायची आहेत किंवा अशी वेल आपल्याला काय करायचे गोळा करायचे, नष्ट करायचे आणि प्लॉटच्या बाहेर नेऊन आपल्याला त्याचा बंदोबस्त करायचा आहे. शक्यतो जास्त प्रमाणात नत्र खताचा वापर आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. त्याचबरोबर रासायनिक पद्धतीने जर आपल्याला याचं नियंत्रण करायचं असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं गरजेचं असतं. जसं की पांढऱ्या माशीसाठी इमिडाक्लोप्रिड असेल, थायोमिथॉक्झम असेल, डायमिथॉइट असेल किंवा विप्रोफेझिन असेल जे साधारण 0.3 मिली 0.25 ग्रॅम किंवा 2 मिली प्रति लिटर पाण्याच्या माध्यमातून आपण एकंदरीत पांढऱ्या माशीचं चांगलं नियंत्रण करून भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या येलो मोझॅक व्हायरसचं सुद्धा नियंत्रण आपण करू शकतो. त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीने जर पाहायला गेलं या पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी कडुलिंबाचा अर्क असेल 5% किंवा निमतेल असेल ते
5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून 10 ते 15 दिवसाच्या गॅपने आपण पांढऱ्या माशीचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर जैविक कीटकनाशकामध्ये जे आहे व्हर्टीसिलिन लेकॅनी ते साधारण 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून चांगल्या पद्धतीने पांढऱ्या माशीचं आपण नियंत्रण करू शकतो. किंवा दशपर्णी अर्क त्याच्यामध्ये 5% म्हणजे 5 किलो पाणी 10 लिटर पाण्यात उकळून थंड करून जी फवारणी केली जाते त्याला आपण दशपर्णी अर्काची फवारणी म्हणत असतो. त्याच्या माध्यमातून पांढऱ्या माशीचं नियंत्रण आपण चांगलं करू शकतो. म्हणजे हे एकंदरीत कारले पिकावरती महत्वाच्या ज्या 2 किडी असतील आणि जो रोग आहे त्या गोष्टींची चर्चा आणि त्याचबरोबर कारले लागवड करताना व्हरायटीची निवड असेल, खताचं व्यवस्थापन असेल, पाण्याचं व्यवस्थापन असेल, सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केल्या. तसेच असेच नवीन कृषीवरती आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.